लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं बंडखोरी खूप झालेली असली तरी भाजपमधून मोठे जे बंडखोर बाहेर पडले ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्याचा फायदा एकनाथ शिंदेंना झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीनंतर सर्वात मोठं यश एकनाथ शिंदेंना हे नाशिकमध्ये मिळताना आपल्याला दिसून येईल. पण काय म्हणजे भाजपसाठी तिथे कुठली गोष्ट क्लिक झाली असं तुम्हाला म्हणायचं तिथे? कारण तिथे संघटनेत प्रचंड प्रॉब्लेम होते. शेवटच्या क्षणाला आपण आता मागे चर्चा केली, आयारामांची खूप मोठी संख्या त्यांच्याकडे आली होती. पक्षाचे आमदार ओपनली बोलत होते. म्हणजे पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे माध्यमांसमोरून बोलल्या तिथे, तरी सुद्धा त्यांना तिथे यश मिळत नसेल तर मग एवढं मोठं यश मिळत असेल तर मग ही नाराजीला भारतीय डिसिप्लिन का म्हणाला? बोल. कसं आहे की भाजपने निवडणूक लढण्याची एक जी काही यंत्रणा बनवलेली आहे ना ती इतकी प्रचंड आणि तटबंद अशी आहे की त्याच्याबरोबर इतर कोणीही आजच्या दिवशी फार मोठा मुकाबला करताना म्हणजे विचारच करावा लागेल. मग ते आर्थिक शक्ती असेल, नियोजन असेल, व्यवस्था असेल किंवा मग इतर कोणत्याही प्रक्रिया याच्यामध्ये भाजपने ज्या पद्धतीची सगळी आयुधं जी वापरली बघा. आत्ता जसं संदीप आचार्य मगाशी म्हणत होते किंवा आपल्या चर्चेची सुरुवात जिथून झाली, भाजपने हे समजून घेतलेलं आहे की ही लढाई आहे ना, ही आता शेवटची लढाई आहे, आम्हाला ही लढायची आहे आणि ही जिंकायची आहे. त्या तुलनेमध्ये त्यांचे जे इतर प्रतिस्पर्धी आहेत ते वेगवेगळी कारणं, वेगवेगळ्या कच्च्या दुव्यांचा विचार करत बसले. भाजपने तसं नाही केलेलं आहे. भले किती नाराजी असेल किंवा किती काही गडबड असेल तर ते भाजप करताना दिसलं, इतर विरोधक ते करताना दिसले नाहीत. हा कदाचित त्यांच्या यशामागचं एक सूत्र असू शकतं, जे सूत्र आत्ता शिंदेच्या शिवसेनेने नवी मुंबईमध्ये वापरलं की त्यांनी तिथे 111 जागा आहेत, 111 जागांच्या उमेदवारांचा शोध घेतला, तिथे तेवढी सगळी लढत करण्याचा प्रयत्न केला आणि संघटना आणि यंत्रणा हे दोन्ही तिथे लावण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांना जे यश मिळेल ते त्यामुळे मिळू शकेल. जेव्हा तुम्ही निकराचा लढा देता तो भाजपने तिथे दिलेला आहे नाशिक. कमलेश, एक मुद्दा जोडून सांगतो. राजेशने अतिशय उत्तम मुद्दा मांडलेला आहे. विरोधक होते कुठं? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 60 जागेवर मशालीवर लढते, 19 उमेदवारांना पुरस्कृत केलं आणि राज ठाकरे अवघे 30 जागांवर लढतायत. म्हणजे 122च्या या महानगरपालिकेत ताकदीनं लढण्यासाठीची जी इच्छाशक्ती पाहिजे, जी 6 महिन्यापासून तयारी पाहिजे, उमेदवार निवड पाहिजे, त्यांना त्यासाठी तुम्ही ताकद दिली पाहिजे, ती काहीच नाही. इथून जाऊन एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये टीका टिप्पणी केली आणि ते परत आले की तिथल्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी, तिथल्या उमेदवारांनी करायचं काय? हा जो मूळ प्रश्न आहे तो तिथे आहे. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो, एक अभिजितने जो मुद्दा नेला ना जिथे की विरोधक नव्हते आणि जिथे विरोधक होते. आता तुम्हाला एक मुंबईतलं एक उत्तम उदाहरण सांगतो. मुंबईतला एक मतदारसंघ आहे 107 क्रमांकाचा. या ठिकाणी आधी 108 क्रमांकाचा जो मतदारसंघ आहे तिथून नील सोमय्या हे निवडणूक लढत होते. तो मतदारसंघ आरक्षित झाला, मग त्यांना बाजूला जावं लागले 107 मध्ये. 107 या मतदारसंघामध्ये जो उमेदवार दिला राष्ट्रवादीचा, बघा हा कमलेशी शांतपणे, राष्ट्रवादीचा जो उमेदवार दिला भरत ददानी नावाचा, त्या उमेदवाराने आपला अर्ज भरताना चूक केली. आता इतकी प्रतिष्ठेची निवडणूक, राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार जर अर्ज भरताना बरं ती जागा दिली कोणाला? शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, आणि त्याने चूक केली. आता ते सगळे हे झाल्यानंतर तिथे शिवसेनेचा एक उपविभाग प्रमुख किंवा अपक्ष म्हणून लढतोय आणि त्याला नंतर पुरस्कृत करण्यात आलं. म्हणजे जर समजा नील सोमय्या किंवा किरीट सोमय्या हे तुमचे विरोधक आहेत तर तुम्ही किती त्वेषानं तुटून पडायला हवं होतं. पूर्णपणे नील सोमय्या हे महानगरपालिकेच्या सभागृहात पोचतील याची व्यवस्थित काळजी घेतली गेली होती असं माझं त्या संपूर्ण सगळ्या स्थितीवरचं भाष्य आहे. नील सोमय्यांच्या जागेच्या बाबतीत अजून सांगतो, नील सोमय्या नुसते विजयीच नाही होतील तर सर्वात जास्त मताधिक्यानं विजयी होतील मुंबईमध्ये. मुंबईमध्ये सर्वात मोठं मताधिक्य त्यांचं. त्याचं कारण असं आहे की ती जागा राष्ट्रवादीला गेली, तिथे अर्जाचं पूर्ण कथा यांनी सांगितली. तिथं दिनेश जाधव नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला यांनी पाठिंबा जाहीर केला. य दर्जाचा उमेदवार